नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक दिनांक 7 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली आणि निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला। हे होत असताना सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा जिल्हाध्यक्ष होणार असल्याचं या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी सांगितलं असतानाच नंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही भारतीय जनता पक्ष या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष करणार असल्याचे सूतोवाच केले होते। त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असे जाहीर केले असतानाच पुन्हा एकदा या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकडे लक्ष लागून राहिले असतानाच काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केले आहे की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच राहणार असं वक्तव्य केल्यामुळे आता राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष होणार का याबाबत संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत। 65 सदस्य संख्या असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सर्वाधिक 27 जागा या भारतीय जनता पक्ष यांच्या निवडून आलेल्या आहेत, तर 20 जागा आणि 20 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, तर एका ठिकाणी पाठिंबा दिलेल्या जागेचा राष्ट्रवादीच्या बाजूने अशा 21 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। तर शिवसेनेच्या या ठिकाणी 15 जागा निवडून आलेल्या आहेत। एक जागा राष्ट्रीय काँग्रेस तर एक जागा अपक्ष निवडून आलेले आहे। अशा प्रकारे पक्षीय बलाबल असतानाच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्याचबरोबर शिवसेना असेल, या माहितीमधील दिग्गज पक्षांचं संघर्ष सिगेला पोहोचला असतानाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आपलाच असणार असे छातीटोकपणे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगू लागल्यामुळे या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याबाबत आता तर्कवितर्क चालू लागलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा होईल? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।